बघायला या. आज पट्टी आणली आपण. ही पट्टी बघा, इकडे 1 2 3 इकडं असं एक केवढा मोठा खड्डा आहे. हा खड्डा, ह्या खड्ड्यावरनं हा पावसात खड्डा झालेला नाही, हा नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे हा खड्डा झालेला आहे. आणि हो बरं का, हा जाणारा येणारा विन्सन पॉईंटचा रस्ता आहे आणि लाखो लोक, लाखो पर्यटक ह्या रस्त्यानं ये जा करत असतात. बऱ्याचशा गाड्यांचे इथं सस्पेन्शन तुटलेले आहेत आणि किती लोक पडले असतील हे फक्त मोरारजी गोकुळदास हॉस्पिटलला जाऊन विचारा की इथं किती लोकांचे फ्रॅक्चर झाले. हे दिसतं का तुम्हाला किती इंचाचा खड्डा आहे. तर हे जे बसलेत ना अधिकारी, म्हणजे आता माझा हा 8वा दिवस आहे, कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्याच्यावर अजून काही निष्पन्न केले नाही. माननीय तहसीलदारांनी उलट त्यांनी आपले मॅजिस्ट्रेट आहेत तालुक्याचे, त्यांनी PWDला नगर परिषदेला घेऊन सगळं करायला पाहिलं होतं, पण त्यांनी केलं नाही. असो, आज आपण आपल्या माध्यमातून खड्डे मुजवायचं काम केलेलं आहे. तर माननीय नगराध्यक्ष, आपण तुमच्याकडनं खूप अपेक्षा होत्या, पण आपण अपेक्षेचा भंग केला आहे. आपण ह्या लाखो लोक पर्यटकांना पैसा घेतोय आणि त्या लोकांसाठी आपण सुविधा देऊ शकत नाही, म्हणजे आपण त्या पात्रतेचे आहोत का? माननीय मुख्याधिकारी साहेब, आपलं काय करायचं? आपल्याला नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटला गंध आहे की नाही गंध, आपण त्याचा अभ्यास करा. माननीय जिल्हाधिकाऱ्यांना हे आम्ही मांडणार आहे की बाबा माननीय मुख्याधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थांचं ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. इथं बरेच बाईक जातात, बरेच पडतात, या लोकांना आम्हाला हॉस्पिटलला घेऊन जावं लागतं आणि सह्याद्री ट्रेकरच्या मार्फत आम्ही ही मोहीम घेतली. इथं अनेक अपघात झालेत, यापुढे होऊ नये म्हणून आम्ही केले. तर बरेच लोक म्हणले बाबा सकाळपासून तुम्ही दिसला नाही, काय मॅनेजमेंट झाला का काय? तर नाही रे बाबा, मला हे खड्डे मुजवायचे आहेत, अपघात आपल्याला टाळायचा आहे आणि हे जे खड्डे मुजवतो त्यासाठी मी हे जे वापरलेलं आहे हे लोकांनी फेकलेलं रॅबिट आहे आणि त्यातूनच अपघात होऊ नये म्हणून मी संजय पार्टे सह्याद्री ट्रेकर्स मार्फत हे खड्डे मुजवायचं काम चालू ठेवणार आहे. आणि जोपर्यंत खड्डा मावळीचा मुजत नाही तोपर्यंत आपली ही मोहीम चालू राहणार आहे. फक्त अधिकाऱ्यांना मी लक्षात ठेवा की नुसतेच खड्डे नाही, जिथं कमी तिथं आम्ही. आता बघा माझ्या आजूबाजूला कुठं लाईट दिसते का? तर रोड लाईन सुद्धा नाही. म्हणजे आपण पर्यटकांची किंवा स्थानिकांची किती अन्याय केला आहे. नगराध्यक्ष, आपण त्या पात्रतेच्या आहात का? हे मुख्याधिकाऱ्यांनी आता त्यांनी सवाल केला पाहिजे की मुख्याधिकारी आपल्या महाबळेश्वरसाठी सक्षम आहे का? आणि जनते हो, उठा आता, बस झालं झोपा, पाऊस वगैरे आता उघडायला लागलाय, आपलं सीझन तोंडावर यायला लागले. आपण सगळ्यांनी उठूया आणि हे खड्डा मुजवूया. मी तर आहेच तुमच्यासोबत, काळजी करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.